नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत। आणि आज आपण बघतोय मस्त असे हे सोयाबीन पासून बनलेले मस्त असे रेस्टॉरंट हॉटेल सारखे जे बाहेर स्ट्रीट फूड म्हणून आपण खातो, स्टार्टर्स म्हणून खातो। आपण मंचुरियन बोलू शकता किंवा बॉल्स बोलू शकता किंवा भजी बोलू शकता। एवढे सुंदर मस्त आणि क्रिस्पी बनतात। आणि आता तर सीजन चालू आहे आपला हळदी कुंकवाचा, महिलांसाठी स्पेशली डिश आहे जी हळदी कुंकवासाठी तुम्ही मुलांना द्या किंवा आई हळदी कुंकवाला आपल्या स्पेशली मैत्रिणी येतात त्यांच्यासाठी बनवा। खूप सुंदर क्रिस्पी असे हे बघू शकता मंचुरियन, काय क्रिस्पी झाले ते आणि खूप टेस्टी। आणि हे बनलेत सोयाबीन पासून, त्यामुळे मस्त अशी रेसिपी आहे, नक्की बनवा आणि नक्की ट्राय करा। हे बघू शकता क्रिस्पी असे हे सोयाबीन पासून बनलेले मंचुरियन। त्याच्यावर सोबत ही आहे टोमॅटोची चटणी, जबरदस्त, जिभेला पाणी सुटले। नक्की ट्राय करा, मी ही ट्राय करून पाहते। तर इथे बघू शकता एका वाटीमध्ये मी 100 ग्रॅम हे वजनी 100 ग्रॅम सोयाबीन आहेत। त्याचं सर्वप्रथम काय करायचं, इथे मी बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये हे घालून घेते। सर्वप्रथम त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचे। पाणी इतपत घालायचे की ते सर्व पाण्यामध्ये बुडले पाहिजेत, असं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे ते मऊसूत झाले पाहिजे इथपर्यंत। इथे बघू शकता हे मी पाण्यात भिजत घातले, अगदी 10 ते 15 मिनिटं भिजत घालायचे हे। इथे आपण दुसरा बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी बरोबर 1 वाटी हे ताजं दही घेतलेलं आहे। म्हणजे काय ताजं दही घेतलं काय असतं, ते आंबट लागत नाही म्हणून ताजं दही वापरायचं। जर दाणेदार दही असेल तर काय करायचं, थोडंसं फेटून घ्यायचं, आणि जरी नसेल तरीही असं व्यवस्थित फेटून घ्यायचं। म्हणजे त्यातले जास्त आपण थोडंसं म्हणजे आपण दाणेदारच बोलतो दही असतं, तर ते पूर्ण असं थोडं रफली दिसत नाही, एकदम मस्त असं स्मूथ त्याचं स्ट्रक्चर झालं पाहिजे दह्याचं, असं इथपर्यंत हे असं हलवून घ्यायचं। इथे एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलाय, तो घालायचा दह्यामध्ये। 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि अद्रकचा तुकडा मी इथे बारीक ठेचून घेतलेला आहे, बारीक पेस्ट ही घालू शकता तुम्ही। थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरून घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये आता आपल्याला। इथे बघू शकता मी 1 चम्मच मीठ घातलेला आहे, अगदी 2 चिमूटभर हळद घातली। तिखट आपण आपल्या म्हणजे टेस्टनुसार घालणार आहोत तुम्ही तुमच्या। तर मी इथे बघू शकता रेड चिली पावडर वापरते, ही लालवाली आहे, काश्मीरी रेड चिली पावडर 1, आणि हा 1 चम्मच 2 चम्मच वापरलेले आहे, खूप स्पायसी असं। अर्धा चम्मच इथे बघू शकता मी गरम मसाला घालते। आता हे सर्व बॅटर आपल्याला काय करायचं, एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करायचं। तसं हे बघू शकता, हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे आपण साईडला ठेवून देऊया। आपले सोयाबीन जे घातलेत भिजत तेही आपल्या बऱ्यापैकी भिजले असतील, ते पाहूयात। हे 10 मिनिटापर्यंत इकडे रेस्टला करायला ठेवूया। सोयाबीन आहे तिथे बघू शकता मस्त असे, हे बघू शकता पाण्याने एकदम मस्त असे बघू शकता, हे आता मस्त असे भिजले गेले। तर काय करायचं, त्यातलं पाणी काढून घ्यायचं। मी मिक्सरचं छोटं बाउल घेतलंय, हे बघू शकता भांड, त्याच्यामध्येच हे घालून घेते। थोडे थोडे घालायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये, बारक्या भांड्यामध्ये काढले, तुम्ही मोठ्यामध्येही काढू शकता, आणि आपल्याला फिरवून घ्यायचे। इथे पाहू शकता हे असं मस्त बारीक केले मी, हे बघू शकता अशा प्रकारे। हे काय करायचं, जे बाउलमध्ये आपण मिश्रण दही वगैरे घालून बारीक केलेले कांदा वगैरे घालून त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं। अशाच प्रकारे दुसरंही मी हे जे सोयाबीन आहे भिजत घातले ते घालून बारीक करून ह्याच्यामध्येच घालून घेणार आहे। मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तिखट आणि मीठ घाला। सोयाबीन घातल्यानंतर तुम्हाला किती टेस्ट हवी त्याचा अंदाज कळतं। तर इथे बघू शकता हे आता मी घातले मिक्स करून, हे बघू शकता दुसरंही असंच करून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला मग कॉर्न स्टार्च घालायचं आहे, किंवा मेस स्टार्च बोलतो ना, ते वालं मक्याचं पीठ घालतोय आपण। इथे बघू शकता मी 1 चम्मच, जो चम्मच आपला खायचा असतो त्यानेच घातलं तरी चालते। 1 आणि हा 1, 2 चम्मच घातले, त्याने काय होतं, बाइंडिंग चांगलं येतं। 2 चम्मच घालायचं। जर लागले जास्त अजून बाइंडिंग येताना जर प्रॉब्लेम म्हटला तर आणखी घालून घ्या। आणि आता हे सगळं काय करायचं, एकजीव करायचे आणि याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे। हे बघू शकता मस्तच, एक वेळ बनवून बघा, ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे। खूप सुंदर बनते, टेस्टी लागते।
म्हणून बोलते की खूप सुंदर लागते, टेस्टी लागते आणि हेल्दी आहे मस्त अशी. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर मस्त जबरदस्त आहे. चिकन मटन न खाणाऱ्यांसाठी ही स्पेशली डिश तुम्ही घरी बनवू शकता. खूप सुंदर आणि हेल्दी आहे. प्लस हे असं बघू शकता, हे मिक्स झालं. अजून हे थोडंसं ओलसर आहे तर अजून याच्यामध्ये आपल्याला मक्याचं पीठ घालून घ्यायचं, जास्त ओलसर वाटलं तर. इथे फ्लोअर घातला. इथे तुम्ही आता ऑप्शन म्हणून थोडं बाइंडिंगसाठीच आपल्याला मैदा किंवा तांदळाचं पीठ, तर इथे मी 2 चम्मच तांदळाचं पीठ वापरते. 1 हा 2 चम्मच आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथे मैदाही वापरू शकता, ऑप्शनल आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असे गोळे तयार करायचे. इथे आपलं बॅटर तयार झाले, बघू शकता मस्त असं हे पण तयार करून गेलेलं आहे मिश्रण. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले. आता काय करायचं आपल्याला, छोटे छोटे असे आपण जसे मंचुरियन आणतो सेम त्या प्रकारे छोटे छोटे बॉल करायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे. जेवढे बसतील तेवढे सोडून घ्या. आपण चेंज करून घेऊया आता. हे असं आपण मस्त असे गोल्डन कलर वरती फ्राय करून घ्यायचे. मस्त एकदम क्रिस्पी बनतात, एवढे टेस्टी लागतात ना. मस्त जबरदस्त टेस्ट एवढी सुंदर आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. काय मस्त दिसतं, बघू शकता. कोणत्याही चटणी बघ तुम्ही खातो, शेजवान चटणी असू दे किंवा आपली बाजारात मिळते ती वाली चटणी असू द्या किंवा रेड चिली सॉस असू द्या किंवा ग्रीन वाली चटणी असू द्या, तरी सुद्धा हे खूप टेस्टी लागतं. मुलांना खूप आवडतं. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मस्त अशी स्नॅक्ससाठी बोलाल ना, आता किटी पार्टी आहे, हळदी कुंकू समारंभ आहे, तर त्याच्यासाठी हे मस्त असं आहे. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं खूप कधीही चांगलं. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला व्हिडिओला विसरू नका. हे बघू शकता.